नमस्कार. मी वासंती वर्तक. ग्रंथालीनी प्रकाशित केलेल्या ललिताक्षर या ललित संग्रहाच्या काही भागाचं मी आता आपल्यासाठी वाचन करणार आहे. माझ्या या लेखाचं नाव आहे गुपित. आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीला वळसा घालून थोडं उजवीकडे गेलं की एक प्रचंड डेरेदार आणि उंच उंच, खूप उंच असा वृक्ष होता. विद्यापीठाच्या आवारातला सर्वात प्राचीन वृक्ष होता म्हणे. त्याला पाहायला दुरून दुरून लोक येत असत. म्हणूनच त्याच्यासमोर 2 संगमरवराचे छान बाक ठेवले होते. अभ्यास करताना कंटाळा आला की मी त्या बाकावर जाऊन बसत असे. हा दुर्मिळ ठेवा असणारा वृक्ष, त्यामुळे त्याची तोडणी कापणी अशी आम्ही कधीच पाहिली नव्हती. तोही माथा उंच करून वर जात असला तरी पायाशी भरपूर सावली आणि ओलावा कायम ठेवायचा. या वृक्षाच्या घेरदार टणक खरखरीत खोडावर कधी वेली चढलेल्या नव्हत्या पाहिल्या, ना त्याच्या फांद्याने कुठे ग्रंथालयाच्या भिंतींना स्पर्श केला होता. त्याला वाढायला भरपूर स्वातंत्र्य, त्यामुळे तो चारही बाजूनी डेरेदार होत होत उंचही होत राहिला. कधी कधी त्याच्या पानांचा उग्र गंध सर्वत्र पसरायचा. एखाद्या विद्वानाचा धाक असावा ना, अगदी तसाच. शिवाय त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारं पक्षी प्राण्यांचं विश्व, खांद्याच्या बेचक्यातली पक्ष्यांची घरटी, ढोलीतून डोकावणाऱ्या पिलांच्या चोची, आपली चंचलता उधळत सरसर धावणाऱ्या खारोट्या, झाडासमोरच्या बाकावर शांत बसलं की रंग बदलताना सरडा अगदी स्पष्ट दिसायचा. तर वाऱ्या वादळाच्या दिवसात झाडाच्या फांदीवरून गोगलगाई किंवा छोटे छोटे किडे अंगावर उडून पडायचे आणि मग मात्र तिथून उठावंच लागायचं. मुद्दाम आडवाटा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नंदनवनच होतं. थंडीत आणि पावसाळ्यात सुद्धा झाडाच्या मागे वेळी अवेळी अनेक जोड्या बसलेल्या दिसायच्या. एखाद्या कडक सरांच्या वर्गात कोणी धावत पळत शिरलं की आम्ही तिच्या ओढणीवर पदरावर कसली कसली पानं पडली आहेत ते मुद्दाम खाणाखुणा करून एकमेकींना दाखवायचो. वर्गात हलकीशी खसखस पिकायची. सर अर्थातच पाठ करून फळ्यावर काहीतरी लिहू लागायचे. दरवर्षीच असल्या गोष्टी आणि असल्या खोड्या बघत असतील ते. एमएचं पहिलं वर्ष हसत खेळत नाविन्याच्या कौतुकात संपलं. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला लगेच काही ग्रंथालयाकडे जाणं झालं नाही. पावसाळ्यात तर त्या झाडाकडे फिरकलोही नाही आम्ही. पाऊस जरा ओसरतो तो सेमिस्टर आली. धावत पळत ग्रंथालय आणि मग डबा खायला त्या झाडासमोरच्या बाकावर गेलो तर काय, त्या झाडावर चांगल्या टप्पोऱ्या पोकळ पिवळ्या जर्द फुलांची एक रसरशीत वेल चढली होती. तिचे वर्तुळाकार पिवळे ताण त्या खोडाच्या हिरवट रखरखीतपणाला कुरवाळत लटकून राहिले होते. सरत्या पावसाच्या वाऱ्यावर निशंकपणे ती डोलत होती, आनंदाने झुलत होती. कारण कुठेतरी त्याच्या आधाराचा विश्वास होता तिच्यात आणि ती खुलत फुलत चालली होती त्याच्या सहवासात. मी मैत्रिणींना बोलावून बोलावून हे आश्चर्य दाखवलं. काही तर म्हणल्या सुद्धा, अगं एवढं काय आहे त्यात. परीक्षा चालू झाली. ऑक्टोबरचं ऊन चटकायला लागलं. वेलीची पानं सुकत चालली, गळत चालली. आम्हीही परीक्षेतच अडकलो होतो. सुट्टीनंतर परत आल्यावर पाहिलं तर वेल सारी झडून गेली होती. पानंच ती गळून पडायचीच. पण पडणाऱ्या पानांची थोडी चरचर, हताश सळसळ ऐकू गेली असेल का त्या वृक्षाला. वातावरणात उष्मा वाढल्यावर त्याच्या चरचरीत खोडाने तिला काहीच ओलावा दिला नसेल का. पानांबरोबरच तिच्या आशा अपेक्षाही हळूहळू गळून पडल्या असतील का. स्वतःचा पर्णसंभार दिमाखात मिरवत उंच उंच जाणाऱ्या त्याला तिची निराशा अगतिकता कळली तरी असेल का. खरंच नेमकं काय घडलं असेल दोघांमध्ये. ती त्याच्याकडे झेपावल्यानंतर तो नक्कीच मोहरला असेल.
ती हळुवारपणे स्वतःला त्याच्या भोवती लपेटत गेल्यावर तो शहारला असेल, क्षणिक सुखावलाही असेल, प्रारंभी काही काळ आधारही दिला असेल त्यानं. पण मग उडालं असेल का त्याचं मन? त्याचं उंच उंच होत जाणं, तिचं त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड वाटणं, यानं ती खुरटत गेली असेल का? काही काळ त्याला लपेटून तग धरून राहिली, पण तिचं फुलणं, बहरणं, वाऱ्यावर झुलणं यातलं काही काही उरलं नाही. त्याच्या सावलीच्या ओलाव्यात सुद्धा त्याचं निरीच्छ कोरडेपण तिला घायाळ करून गेलं असेल. सुकट होत होत ती वृक्षावरून खाली उतरत होती. अखेर त्याच्या पायाशी लोळण घेत होती. आता खरं तर काही अर्थ उरला नव्हता तिच्या आयुष्यात. त्याला बिलगून राहण्याच्या आभासातच ती जिवंत होती बहुतेक. त्याच्या मिठीचा आभास सोडवत नसेल का तिला? बाकावर बसल्या बसल्या माझं मन कासावीस होत होतं. खरं तिनं दूर जायला हवं वेळीच. या खरखरीत बोचणाऱ्या त्वचेवरून खाली उतरून थोडं पलीकडे. दुसरा आधार नाही मिळाला तरी ती जमिनीवर फुलत पुढे जाऊ शकते की. का ती सोडवून घेत नाही स्वतःला? ती चकवा लागलाय तिला त्याच्या मोहाचा. यातून बाहेर पडायलाच हवं. भले प्रारंभी होतील प्राणांतिक वेदना, पण सारी शक्ती एकवटून जीवाच्या आकांताने या चकव्यातून बाहेर पडायलाच हवं. तिनं आपली स्वतःची दिशा शोधायला हवी. ताई, दमलात की काय? माळी मामांच्या हाकेने मी भानावर आले. कसनुस हसले. माळी मामा इथेच राहायचे आवारात. फुलांबरोबर मुलांवरही माया करायचे. माळी मामा मला म्हणाले, परीक्षा तर संपल्या, आता कसलं टेन्शन ताई? अचानक मी त्यांना म्हटलं, मामा, ही वेळ सुकत चालली आहे हो, काळजी घ्या तिची. मामा म्हणाले, अहो ताई, रानवेल ती, सुकेल, पुन्हा उगवेल, चालायचंच. मी पटकन उठून म्हटलं, मामा, हे उरले सुरले वेलीचे ताण आहेत ना, वळवा त्या कुंपडाकडे. काढा त्या वेलीला बाहेर. जाऊ द्या तिला या सावलीपासून दूर आणि या वृक्षाच्या खोडापासून पार दूर. इथे जर वळली ना तर कापून टाका तिला. हा आधार सुटला ना तरच ती उन्हात तिकडे वाढेल आणि बहरेल. माळी मामा मनापासून हसले. असेच काही दिवस गेले. पुढच्या संशोधनासाठी कागदपत्र, नाव नोंदणी, सगळी गडबड चालू झाली. मी ग्रंथालयाकडे निघाले. बऱ्याच दिवसांनी कलतं ऊन डोळ्यांना सुखावत होतं. मन प्रसन्न झालं होतं. आनंदाने भरून आलं होतं. या ग्रंथालयानं आत्तापर्यंत भरभरून यश पदरात टाकलं होतं. तेवढ्यात जाणवलं, पलीकडून कुणी धावत येत होतं. हसत हसत माळीमामा जवळ येऊन थांबले. गळ्यातल्या तुळशी माळेची सारी माया त्यांच्या डोळ्यात दाटली होती. तायो, तुझीच वाट पाहत होतो बघ. चल चल, गंमत दाखवतो तुला. ते उत्साहात ग्रंथालयाला वळसा घालून मागे पोचले सुद्धा. मी धापा टाकत त्यांच्या मागे गेले आणि बघतच राहिले. त्या वृक्षापलीकडचं तारेचं कुंपण, त्याच्या खालचे कचऱ्याचे ढीग आणि उजवीकडे नजर पोचे तो सारं कुंपण पिवळ्या जर्द फुलांनी भरून गेलं होतं. वृक्षाच्या खालच्या आणि मागच्या ओलाव्याचा कुबटपणा आणि कचऱ्याच्या ढिगाची कुरूपता या बहरानं आपल्या कवेत घेतली होती. पलीकडे एक जोडी त्या वेलीपुढे सेल्फी काढत होती. माळीमामा हसत म्हणाले, ताये, सारं तुझ्यामुळे बरं. पोरांनी इथं सेल्फी पॉइंट केलाय. बोर्डावर बघ, वेलीचे किती फोटो लावतात पोरं रोज. माझाही आनंद लपत नव्हता. वाऱ्यावर स्वैर डोलणाऱ्या फुलांचे आनंदी चेहरे उजळून टाकत होते सारा परिसर. पिवळ्या वेलीला स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्थान मिळालं होतं. पिवळ्या वेलीपाशी भेटू असा संकेत देत होते पोरपोरी एकमेकांना. वारकरी माळीमामांच्या अनुभवी नजरेनं माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून न पाहिल्यासारखं केलं. मी त्यांना पेढे द्यायला पर्स उघडली. त्याआधीच ते म्हणाले, छान मार्क मिळाले ना, आता ते पुढचं PhD पण असंच छान छान करून टाका. अहो, सावलीचा मोह सोडला ना की आपल्या अंगात बळ येतं बघा. आता अभ्यासाला येत राहशील ना बयो.
दोन्ही हात उंचावून माळीमामा मला आशीर्वाद देत होते आणि मन समाधानाने भरून गेलं होतं.